नमस्कार पशुपालक मित्रांनो. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहे, एक इन्स्पिरेशन स्टोरी म्हणून त्यांच्याकडे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांची मुलाखत घेतोय. तर आपल्या दौंड तालुक्यात कोरकुमच्या जवळ श्रावणगाव म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी यांचा एक फार्मवरती आपण खोरसाळण्यासाठी आलेलो आणि त्या संदर्भात मला एक त्यांची एक जुनी म्हणजे त्यांनी आयुष्यात पहिल्या स्टेज पासून आतापर्यंत काय काय कशी प्रगती करत आले आणि कशाच्या याच्यावरती प्रगती करत आले त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर बाबा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव परिचय सांगा. बाबू नरसिंग आठवळे. बाबूराव बाबूराव नरसिंग आठवळे. आठवळे. तर आपला पहिला प्रवास म्हणजे आपण कशापासून सुरुवात केली, किंवा कुठला आपला व्यवसाय काय होता, किंवा आपल्याकडे जमीन वगैरे किती होती, काय सांगशाल तुम्ही? आपल्याकडे जमीन होती 6 एकर. 6 एकर. आणि व्यवसाय काय होता तो धरून त्याच्या व्यतिरिक्त काय व्यवसाय होता? व्यवसाय काय, बैल घ्यायची, वंगाव घ्यायची, खोंड घ्यायची, बारकाले घ्यायची, चांगली करायची, लट करायची, वर्षभर सांभाळायची, शेती करायची, 10-5 रुपये नफा विकून टाकायची. मग अशी वर्षभरातून किती नंदी खरेदी करायची तुम्ही? 12 महिन्यामध्ये 1-2 खरेदी करायची. आता खरेदी केली का की 12 महिने सांभाळायची, परत विकायची, परत घ्यायची, परत 12 महिने सांभाळायची, परत असा व्यवसाय करीत आलो आतापर्यंत. मग अशा नफ्यातून आता मागाशी मला त्यांनी सांगितलं की हे जो व्यवसाय केला किंवा शेती करत असताना तुम्ही हे केलं, पण आम्हाला आतापर्यंत बाबांनी जे म्हणजे आतापर्यंत कमवलं ते ह्या नंदीच्या जीवावरती. मग असे तुम्ही वर्षभर समजा 1-2 नंदी सांभाळत होते, तर त्या नंदी पाठीमाग असा कितपत नफा निघायचा? निघायचं 10,000 आणले तर 20,000 निघायचं, 30,000 निघायचं, 25,000 निघायचं, 50,000 निघायचं, 60,000 निघायचं, 70,000 निघायचं. म्हणजे जसं खोंड लहानाची मोठी करसाल तसं. अशी नंदी म्हणजे शेती कामासाठी न्यायचे का पळवण्यासाठी? नाही, शेती कामासाठी घ्यायचो. 12 महिने शेती करायचो, 12 महिने झालं वयाला आली विकून टाकायचं. होय. पुन्हा दुसरी घ्यायची निम्म्या पैशाची. म्हणजे खराब जनावर घ्यायचं आणि चांगलं करून विकायचं. नेत्या घेतलेल्या पैसे दिमाग नफा मिळाला पाहिजे. असं म्हणजे असं एखादा नंदी असेल की तुमच्याकडे आलेला का तो तुम्ही शेतीसाठी वापरला आणि त्याच्यानंतर तो छकडी क्षेत्रामध्ये म्हणजे इकडे बैलगाडा शर्यत बऱ्यापैकी चालली? नाही, तिकडे गेलो नाही. तुम्ही गेले नाही, पण तुमच्या दावणीचा एखादा नंदी तिकडे जाऊन मस्त पळाला, 1 नंबर मध्ये राहिला असं? तिकडे नेहरेवा काय मला तरी माहिती, कोण सांगायचं मला नंदी न्यायला तिकडे पळाला, असं कोण सांगणार आहे का? पण याच्यावरती कितपत तुम्ही म्हणजे याच्यामध्ये आयुष्यामध्ये किती पैसे कमवले असतील याच्यामध्ये? आता ह्याच्या जीवा किती पैसे कमवले सांगता येईल का मला तरी? तुम्हाला सांगतो, त्याच्या जीवावर 25 एकर शेती घेतली. अरे बापरे. त्याच्या जीवावर, नंदीच्या जीवावर मुरमाव गाडी झोपली, गाडी मुरमाव झोपली तर रुपयाला खेप, रोज 35 खेप करायचो. म्हणजे व्यापारही पण चालू ठेवायचा आणि त्याच्या जीवावरती शेतीची कामांवरती पैसे कमवायचे. त्याच्या जीवा शेतीची कामावर कमवायचो. म्हणजे आता लोक म्हणतात माया कमवली, पण माया नाही कमवली, तुम्ही कष्टाची लक्ष्मी कमावल्या. कष्ट त्याच्या जीवा करून परत नफा मिळालाच पाहिजे. म्हणजे तशी शरीरयष्टी तशी बनवून ठेवायची. म्हणजे थोडक्यात एक पैलवानच घरचा बनवून पैलवान, म्हणजे आतापर्यंत पैलवानच सांभाळ. होय. आता तुमच्या दावणीला आता एक नंदी आहे आणि त्याच्या जीवावरती आता आपण तुमच्या जनावरांची नख केली, तर आता तुमच्याकडे तुमचे नातू वगैरे आहेत किंवा मुलं आहेत, त्यांनी सांगितलं 140 जनावर हे सर्व जे आहे ह्या नंदीच्या जीवावर. आता पहिली 6 एकर आणि त्याच्या जीवावरती नंदींच्या जीवावरती 25 एकर. तर पहा शेतकरी मित्रांनो, एक कष्ट काय असतो आणि एखाद्या व्यक्तीचं पुढे जाऊन ध्येय धोरण काय असतं ते ह्या बाबांकडे पाहून. आता बाबा वय किती आहे आपलं? वय आता 80. आता बरेच जण राजकारणातले असतात किंवा काय 85 वर्षाचा पैलवान किंवा ह्या वर्षाचा पैलवान, 80 वर्षाचा पैलवानच थोडक्यात ज्यांनी ह्या
पुढच्या पिढीला एक चांगलं भवितव्य घडावं ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या तरुणपणात अहोरात्र मेहनत करून एक नंदीच्या जीवावरती आजपर्यंत त्यांनी मेहनत करत आलेत. आज रोजी ते निवांत असतात. ह्या तमाशांचा विषय झाला की ती नंदी एक असतो त्यांच्या दावणीला आणि त्याच्यावरती ते निवांत बसून त्याच्या समोरच बसून असतात. पण त्यांची या पाठीमागची मेहनत ही एवढी आहे की अफाट मेहनत आहे आणि त्या जीवावरती त्यांनी 25 एकर क्षेत्र घेतलं किंवा आजपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. तर यांच्या नंतर त्यांच्या एक मुलाची किंवा त्यांच्या नातवाची आपण थोडंसं संभाषण करू जे की बाहेरचा जो त्यांचा डेअरी फार्म व्यवसाय त्या व्यवसायाची ती थोडक्यात माहिती देतील. या आपल्या गावात होय ना. आपलं मुलं वगैरे किती? मुलं दूर. मी अविनाश सुभाष आठवले. मी अण्णांचा नातू आहे. तर बाबांची मेहनत झाली, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी तुम्हाला भरपूर प्रमाणात कमवून दिलं. तुमच्या हे डेअरी फार्म व्यवसाय म्हणजे ते पहिले शेतीच करत होते थोडक्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे. मग आपण डेअरी फार्म व्यवसायात कधीपासून आला? मी 2012 साली ह्या व्यवसायामध्ये आलो. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि कुठला तरी बिझनेस टाकायचा. मग बाकीचा बिझनेस टाकण्यापेक्षा आपली शेती भरपूर होती. आजोबाने आमच्या 31 एकर शेती आपल्याला करून ठेवली होती. मग त्याच शेतीचं पुढं सोनं करण्यासाठी आणि शेतीला जोडधंदा म्हणून आपण त्या दुग्ध व्यवसायाकडे आलो. सुरुवातीला हा 40 गायींचा फार्म आपण बांधला. त्याच्यामध्ये घरच्या फक्त 3 गायी होत्या सुरुवातीला. त्याच्यानंतर मग गायी वाढवत गेलो आणि 2023 साली आपल्यापाशी 40-45 गायी झाली. त्या फार्म मध्ये काही गायी बसाना आणि व्यवसाय पुढे मोठा वाढवायचा म्हणून आपण पुन्हा समोर 200 गायींचा मोठा असा गोठा बांधला. आज आपल्याकडे 140 गायी आहेत. 140. आणि आधुनिक तंत्रज्ञान तुमच्याकडे मला भरपूर प्रमाणात पाहायला भेटतं. TMR असेल किंवा मग या बाकीचे हार्वेस्टिंग असेल, ट्रॅक्टर भरपूर प्रमाणात आहेत तुमच्याकडं. किंवा आता नवीनच तुमच्याकडे लक्ष्मी तुमच्याकडे स्कॉर्पिओ म्हणून घेतली. ह्या आधुनिक तंत्रज्ञानाकडे कधीपासून कल गेला का बाबा ही आधुनिकतेकडे आपल्याला जायला पाहिजे? मिल्किंग मशीन असेल किंवा पार्लर आहे तुमचा ऑटोमॅटिक पार्लर आहे, याच्याकडे कधी तुम्ही वळाले? असं आहे की 2012 पासून मी व्यवसाय करत असताना ह्या धंद्यामध्ये ज्या 2-3 गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत की एक आपण जर मेंटेनन्स कमी केला तर आपलं प्रॉफिट वाढणार आहे. मग हा धंद्याचा मेंटेनन्स कुठं जातो तर तो पशुच्या चाऱ्यासाठी आणि लेबरसाठी आणि दुसरं पशुच्या आरोग्यासाठी. तर लेबरसाठी जर आपल्याला तो खर्च कमी करायचा असेल तर आपण मशिनरीकडे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवलं पाहिजे. मग त्यासाठी आम्ही जे गोट्याची बांधणी केली बांधायचं ठरवलं त्यावेळेस आपण TMRने त्याला चारा टाकू अशा पद्धतीने आपण गव्हाण बांधली. मिल्किंग पार्लर बांधला आपण 24 गायींचं की एनी टाइम 24 गायींचं धारा त्याच्यामध्ये निघतात. TMRने गुरांना चारा टाकला जातो. चारा काढण्यासाठी सुद्धा आपण हार्वेस्टर मशीन घेतलेलं आहे, मक्का हार्वेस्टर. या सर्वांसाठी आपल्याला ट्रॅक्टर लागणार होते. त्यासाठी आपण 5 ट्रॅक्टर घेतले. एक चाप कटर वरती चालतो, एक हार्वेस्टर वरती चालतो, एक TMRला चालतो आणि चारा आणण्यासाठी आपण 2 ट्रॅक्टर ठेवलेले आहेत. असे 5 ट्रॅक्टर आपण आपल्याला घेतलेले आहेत. तर पशुपालक मित्रांनो, हीच अशी एक इन्स्पिरेशन स्टोरी होती जी एका व्यक्तीपासून तर आज रोजी यांच्याकडे जवळपास घरचे मेंबर असतात सगळे, म्हणजे डेअरी फार्म मध्ये काम करणारे. तर अख्खे त्यांचे घरचे पाहून मला वाटतं 1 ते 2 बाहेरचे दोघ जण भाई आहेत. म्हणजे एक 5-6 जणांमध्ये पूर्ण एवढं म्हणजे घरची मॅनपॉवर आणि बाहेरचं 1-2 जण याच्यावरती हा पूर्ण व्यवसाय सांभाळतात ते. आणि याला सर्व ही आजची भरभराटे ती ह्या आजोबांमुळे आजी आजोबांचे पुण्य आहे. म्हणूनच आपण आपल्या डेअरी फार्मला सुद्धा नाव गोदबाबू डेअरी फार्म दिलेलं आहे. गोदबाबू डेअरी फार्म म्हणजे आमच्या आजीचं नाव आहे गोदाबाई, आजोबांचं नाव आहे बाबूराव आणि या दोघांच्याच नावाने आपल्याला हा बिझनेस पुढे वाढवायचा होता. म्हणून आपण आजी मधलं गोदा आणि बाबूराव मधलं बाबू घेऊन गोदबाबू डेअरी फार्म म्हणजे दोघांच्या कंबाईन गोदबाबू डेअरी फार्म प्रायव्हेट लिमिटेड असं नाव दिलेलं आहे. आणि यांनी आता मला मग सांगितलं का यांनी त्यांचं राहतं घर सुद्धा बांधलेलं आहे. त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ मध्ये आपण त्यांना हे करूया. आणि बाबा
आम्हाला मुलाखत दिली, आम्हाला तुमच्या गोठ्यावरती बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद.